गुड मॉर्निंग. आय एम डॉक्टर नमिता जोशी फ्रॉम संपर्की पॉलिक्लिनिक पुणे. आज आपण बघूयात काही प्रश्नांची उत्तरं. जे प्रश्न मला पालक वारंवार माझ्या कन्सल्टेशनच्या चालू असताना म्हणा किंवा संपल्यानंतर विचारतात किंवा मेसेज करून विचारतात, इवन फेसबुक लाईव्हला सुद्धा विचारतात. सगळ्यात पहिला प्रश्न की थेरपी लागणार आहे आणि दीर्घकाळ थेरपीची गरज आहे, मे बी 6 महिने 8 महिने वर्ष, मग थेरपी इंग्लिशमध्येच करा. थेरपी एकाच लँग्वेजमध्ये सिम्पल ठेवा, म्हणजे आम्हाला किंवा आमच्या बाळाला ते कन्फ्युजिंग होणार नाही. आमचं बाळ एकाच भाषेत लवकर शिकेल आणि थेरपी लवकर बंद होईल. सो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज मी तुम्हाला सांगते की आपण जेव्हा एखाद्या प्रांतात जन्म घेतो, जसं मी आता महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी जन्मले. तिथे माझ्या घरामध्ये बोलली जाणारी भाषा होती मराठी. माझी मदर टंग ही मराठी होती. माझ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषा होत्या. लहानपणापासून मला योग्य एक्सपोजर आणि माझ्या घरातील इतर व्यक्तींनी तीनही भाषेंचा योग्य प्रमाणामध्ये वापर केल्यामुळे मी तीनही भाषा एकत्रितपणे एकाच वेळेस शिकले, लिहायला, वाचायला आणि बोलायला सुद्धा. त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन निर्माण झालं नाही. उलट माझी ब्रेनची ताकद वाढली, मेमरी वाढली, व्होकॅब्युलरी वाढली आणि माझ्या भाषेची प्रगल्भता वाढली. मग पालकांचा दुसरा प्रश्न असतो, नॉर्मल मुलांमध्ये मल्टीलिंग्वल, बायलिंग्वल ठीक आहे, पण आमच्या मुलामध्ये डेव्हलपमेंटल डिले आहे किंवा ऑटिझम आहे, मग माझ्या मुलाला एकच भाषा लवकर येऊ देत. एक भाषा बोलला तरी पुरे. मल्टीलिंग्वलिझम आणि बायलिंग्वलिझमचे आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीत, आम्ही त्याच्याशी इंग्लिश बोलू. ह्या प्रश्नाचं उत्तर मी सांगते की जेव्हा बाळ एखाद्या सोसायटीमध्ये वावरत असतं तेव्हा त्याच्या आजूबाजूला एकच भाषा बोलली जाते का हो? त्याचे काही मित्र असतील, ते मराठी बोलत असतील. त्याचे काही अजून दुसऱ्या ठिकाणाचे मित्र असतील किंवा टी व्हीवर तो काही शो बघत असेल, तो हिंदीत असू शकतो किंवा इंग्रजीत असू शकतो, किंवा त्याच्या आजूबाजूला त्याच्या मित्रमैत्रिणींमध्ये मराठी न येणारे किंवा हिंदी न येणारे असे बरेच बाळगोपाळ असू शकतात. मग आपण आपल्या मुलाला एकच भाषा शिकवून त्याचं हे विश्व कमी तर नाही करत आहे. सो जर बाळाला आपण योग्य प्रकारे मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा तुमची जी कुठली मातृभाषा असेल आणि आजूबाजूच्या वातावरणातली जी भाषा असेल आणि शाळेत शिकवणाऱ्या ज्या भाषा असतील त्याचा योग्य प्रकारे योग्य प्रमाणामध्ये एक्सपोजर, म्हणजे त्यांना समजा आई मराठी असेल, आईने मराठी बोलायचे, बाबांना हिंदी, बाबा हिंदी असतील किंवा कन्नडिका असतील तर त्यांनी कन्नडा बोलायचे, आजी इंग्लिश बोलू शकते किंवा आजीनी मराठी बोलायचे, आईनी इंग्लिश बोलायचे. सो आजी आजोबा मातृभाषा बोलतील, आई एखादी राष्ट्रभाषा बोलेल किंवा वडील इंग्रजी बोलतील. असं जर आपण प्रमाण करून ठेवलं घरामधले, त्याच्या जवळच्या व्यक्तींनी जर एक भाषा चूज केली आणि त्याला सेम कन्सेप्टचा तीनही भाषेमधनं योग्य तो एक्सपोजर मिळाला तर मुलगा 2 किंवा 3 भाषा सेम टाईमला सेम वेळेत शिकू शकतो. आपलं ब्रेन तेवढं प्रगल्भ असतं, ऑटिझम असो किंवा डेव्हलपमेंटल डिले असताना सुद्धा. हा भाग एक्सपोजरचा आहे. मी माझ्या कानावरती जेवढी भाषा पडते तेवढं मला त्याचं आकलन जास्ती होतं. जेवढं जास्ती आकलन होतं तेवढी मी ती भाषा बोली भाषेमध्ये आणू शकते. एकदा ती बोली भाषा आली, आकलन आलं की मग मी तिला लिहायला वाचायला सुद्धा शिकू शकते. सो ह्याच्यामध्ये हे 2 महत्त्वाचे प्रश्न होते ज्यांची मी आज उत्तरं दिली आहेत. मला आशा आहे की तुम्ही यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातले हे डाऊट्स जातील आणि तुम्ही तुमच्या मुलाला बायलिंग्वल आणि मल्टीलिंग्वल वातावरणातनं एका मोनोलिंग्वल वातावरणात आणणार नाही आणि त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा हा विकाससुद्धा तुम्ही घडवून आणू शकाल इझिली. थँक्यू.